ये क्या है ये क्या है? पार्किंग चार्ज किधर किधर का पार्किंग चार्ज? अंदर एंट्रेंस का पे यात्रा चल रहे हैं। तो ये किधर दिखाने का? 100 रुपीज किधर दिखाने का ये? दिखाने का नहीं है भाई, ओनली स्टार्टिंग पास। अरे ऐसा जास्ती पार्किंग चार्ज चलेगा। अब देखो ये आदमी किधर पे आए, पुलिस स्टेशन देखो है ना, देखो तो कोई तो रहेगा ना, दिखाने के लिए कोई तो रहेगा ना उधर। ओनली देखने के लिए। आप कौन उधर के ये हो क्या? पार्क आदमी है आयडी नाही आपके पास? रस्त्यामध्ये जे उभे आहेत हे सगळे स्कॅम करतायत, लुटतायत, अक्षरशः लुटतायत. 7 बाईचे आमचे ना 100 रुपये घेतले. बोलतो तुम्हाला नंतर तिकडे कोण विचारणार नाही. इकडे आम्हाला कोणी विचारलं नाही. तर मी ह्यांचं नक्की ना व्हिडिओ पोस्ट करणार इंस्टाला. लोकांना कळालं पाहिजे की इथे किती लुटालूट आहे. गुड मॉर्निंग फ्रॉम गोखर्णे. वाजले सकाळचे मित्रांनो बरोबर 8:53 झालीत. सगळे रेडी झालेले आहेत आणि आज गोखर्णेचा हा स्टे आणि हा आपला रूम आहे. एका रूममध्ये आम्ही आज सगळेजण झोपलेलो आणि बरोबर 3 बेडवरती आम्ही 7 लोक झोपलेलो. बेड छान, रूम छान, प्रॉपर्टी सुंदर. आणि आता आम्ही चाललो आहे मुरुडेश्वरला. मला वाटतं इथून 80 किलोमीटरवरती आहे. तर पहिल्यांदा सुरुवात आपल्या नवीन व्हिडिओपासून. प्लीज असेच सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बरेच जर आपलं तयारी तर सगळ्यांची झालेली आहे. मी आणि अजित भाऊ लवकर उठलेलो आज सकाळी की म्हटलं आज लांबचा पल्ला आहे, परत रिटर्न यायचं आहे. मुरुडेश्वरला लवकर गेलो तर आम्हाला महाप्रसाद भेटणार. तर जर आपल्या नशिबात असेल तर भेटेल. मुरुडेश्वरला मी तर बोलतोय मंदार सोडला तर आम्ही सगळे पहिल्यांदाच चाललो आहे. इथून 80 किलोमीटर. रोड सुंदर आहे. बघू कधी पोचतोय, किती तिकडे काय अजून स्पॉट असले तर ते पण आपल्याला करायचे आहेत. आणि उद्याचा दिवस पूर्ण गोखर्णे फिरायचं आहे. तर गोखर्ण्यामध्ये पण मला वाटतं सगळे बीचेस आहेत, टेम्पल नाही आहेत. पण मला वाटतं एक मंदिर आहे, महाबळेश्वर मंदिर असं काहीतरी एक मंदिर आहे गोखर्ण्याला, ते पण आम्ही करणार आहोत. त्यामुळे आता आपल्या राईडचे फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. शनिवारी आम्हाला निघायचं बॅक टू मुंबई. त्यामुळे असा सगळा पसारा आजचा आहे. सगळ्यांचे हेल्मेट वगैरे सगळं इकडे पडलेलं आहे, त्याच्यामुळे इथे काय लक्ष देऊ नका. पण रूम छान आहे, प्रॉपर्टी सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पार्किंगला जागा आम्हाला सुंदर भेटली. त्यामुळे आम्ही हे बुक केलं. हे बघा असं ओपन स्पेस आहे. 4 व्हीलर पार्किंग पण आहे आणि आमच्या बाईक इकडे पार्क केल्या आहेत. आणि रोड टच आहे, म्हणजे आतमध्ये आहे थोडं. मला वाटतं हा रोड सरळ बीचला जातो आणि हा रोड सरळ मार्केटला चालला आहे. आणि इकडे बरेच होमस्टे जास्त आहेत आणि आमचा हा पण आहे ना, हा होमस्टे आहे. छान आहे. एका फ्लोअरला 2 रूम आहेत मोठ्या, त्यामुळे ग्रुपसाठी हा बेस्ट आहे ऑप्शन. आणि बाकी तर आमची 2 दिवस राईड मस्त झाली, मजा आली. झालं आता 2 दिवस राहिले. आता घसा थोडा प्रॉब्लेम देतो आहे, माहीत नाही सर्दी बिर्दी ते थंड जास्त झालं आहे. त्यामुळे आज थंड बंद, एकदम नॉर्मल पाणी पियायचं. गोखर्ण्याचं वातावरण खूप वेगळं आहे हम्पीपेक्षा. म्हणजे नॉर्मली असं वाटतं की आपण आपलं कोकणात आलो आहे. लँग्वेज फक्त कर्नाटकी आहे, पण बाकी बरेच लोकांना हिंदी येतं. तर आता आपण निघालो आहे मुरुडेश्वरला. सगळ्यांचं फक्त आता नाश्ता करायचा आहे. टॉप बॉक्स आम्ही घेतो आहे कारण हेल्मेट ठेवायला आम्हाला बरं पडतं. त्यामुळे आता आम्ही निघतो आहे. पहिलं नाश्ता करणार इकडे आणि नाश्ता बेस्ट आहे. इकडे फूड क्वालिटी छान आहे. मला हम्पीपेक्षा इकडचं आवडलं. त्यामुळे हम्पी मला खूप कंटाळा यायचा. खायचं काय, बऱ्याच जण तयारी झाली आहे. सगळ्यांनी आज हेल्मेट क्लीन केलेत, एकदम हे झालेले चिखलाने धुळीने माखलेले. त्यामुळे सगळ्यांनी क्लीन केलेत. हा जॅकेट तर आम्ही काय आज घालणार नाही आहेत. नॉर्मल शर्ट पॅन्ट घालून चाललो आहे. फक्त हा टॉप बॉक्स घ्यायचा आहे कारण आपल्याला हेल्मेट ठेवायला उपयोगाला येईल. निघायचं चल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदर्श भावाला खूप खूप थँक्यू भावा. काही आदर्शला खूप थँक्यू ह्याच्यासाठी कारण ह्याने मोठं काम केलेलं आहे. मॅपिंगचं जे काम केलेलं आहे, रुटीनचं आणि आपलं, आणि कोणाला कसं इन्फॉर्म करायचं पुढे जाऊन मागे राहून. त्यामुळे असा एक ग्रुपमध्ये माणूस पाहिजे भाऊ. कारण बऱ्याच लोकांना मॅपिंग कळत नाही. हां, कुठे काय आहे, कुठला रोड खराब आहे, पुढे पुढे काय भेटणार आहे, पुढे बाबा हॉटेल आहे, हे प्रॉपर आदर्शला माहिती आहे. त्याच्यामुळे अशी ग्रुपमध्ये पोरं असली की टेन्शन नसतं. चला आता
फटाफट खाली जाऊ, स्टार्ट मारू. कुलन स्टार्ट आहे, गाडी स्टार्ट माझी लगेच होत नाही, तर ते पहिलं काम करू आणि निघूया. मग बघा कोणी कसं झालं. सगळ्यांनी गाड्या स्टार्ट केल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेन क्लीन करायची आहे सगळ्यांनाच. पण आता वॉश सेंटर जर कुठे भेटलं तर आपल्याला चेन क्लीन करायचं आहे. कारण का माहीत आहे, गावी परत आता 600-650 किलोमीटर चालणार आहे. मला 0 ट्रिप करायची आहे पहिली, कारण काल 0 ट्रिप करायला विसरलो. त्यामुळे हे आता कवर काढावं लागेल. कारण मला वाटतं नॉर्मली आपली काल माझी 1150पर्यंत गाडी चालली माझी. म्हणजे आजचा लुक कसा वाटतो बघ, म्हणजे असं वाटतं की बाबा आज कुठेतरी ट्रिपला आले, बरोबर ना. म्हणजे जॅकेट वगैरे, बूट, 4 पॅकेट, 6 पॉकेट जीन्स, बूट आणि असं जॅकेट. भाई वाटतं माणूस आहे. आता गॉगल लावला की विषय संपला. फक्त केस असते ना असं जबरदस्त. वीक घेऊया, वीक नाही तर कॅप इथेच करू ना जाताना. काल आपण रात्री गेलो तिकडे, तिथे ना बाजूला चालत कुठे रिटर्न थोडी येणार परत. बाजूलाच आहे गाडी लावा बघ नाही. आहे मार्केटमध्ये ना. हां मग गाडीच घेऊन जावं लागेल. चला झालं, चला. पेमेंट कभी करू, शाम को करू. खाली अभी क्या आधार कार्ड चाहिए नहीं ना? नंबर ना, ठीक है. आधार कार्ड, पॅन कार्ड, अभी दे दूँ ला. ये बाईक माझी ना लगेच स्टार्ट होत नाही. काय समजत नाही काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे स्पार्कचा वगैरे काय प्रॉब्लेम आहे की काय. बॅटरी तर चेक केलेली, येताना बॅटरी ओके होती. हां पण आज थंडी नाही आहे इकडे अजिबात. गरम झालं बघा. जॅकेट पण नाही घातलं आहे तरी पण गरम झालं आहे आज. फ्रंटवाला कॅमेरा नाही लावला आहे, जाताना लावू. पहिला ते नाश्ता करू. 9 वाजले, 9 वाजून 18 मिनटं झाली. 190 किलोमीटर बाईक चालेल. 22,988 किलोमीटर टोटल रनिंग. आणि कालपर्यंत 1100 समथिंग 1100 किलोमीटर बाईक चालली माझी. ह्याचे पण लाईट काढून ठेवले एक्स्ट्रा, ते क्लिप तुटली त्याची, ते एक्स्ट्रा लाईट काढून ठेवले. म्हणून लाईट, फॉग लाईट जे आहेत ना त्याचे क्लॅम्प आहेत ना ते मजबूत पाहिजे. चला चल, एकदा स्टार्ट झाली की झाली. पण स्टार्ट होईपर्यंत हालत खराब. एकदा स्टार्ट झाली की ऐकत नाही, अंगावर येतोय डायरेक्ट. एवढी जागा आहे माझे. ते क्लिप आहेत ना बोल्ट. ॲक्च्युली काय होतं, ह्याचं टॉप बॉक्सचे जे बोल्ट आहेत ना छोटेवाले रबरचे, ते काय होतं माहीत आहे, ते असं लूज होऊन ना ते निघतात. म्हणून तो टॉप बॉक्स हलतो. म्हणून मला काय करायचं आहे, मच्छी. अरे बाबा सुपर. समुद्र जवळ आहे ना, मागेच आहे. हे मच्छी आले लगेच इकडे मार्केट भरतं. वा बरं वाटलं जरा मच्छी बघितल्यावर. गावी आल्यासारखं वाटलं मला. त्यामुळे मला ते नट बोल्टचं काहीतरी जुगाड करायचं आहे फिक्समध्ये, असा वेल्डिंग मारून. सगळे मच्छीवाले आहेत इकडे मस्त. ते मच्छी खायची भाऊ, रात्री मच्छी खायची. नाही तर उद्या तर आपण गोकर्ण्यामध्ये आहोत. मच्छी बाहेर खायची ना तर असं ताजी कुठे पण नाही खायची, गावीच खायची मच्छी फक्त. बघू घरी गेलो, पण घरी काय आपल्याला थांबायला भेटणार नाही. पण आपलं असंच जरा जाऊन यायचं. हा. मार्केटच्या आतमध्ये सगळे स्टे आहेत, पण छान आहेत, स्वच्छ आणि मस्त क्लीन आहेत आधी. गाईस खूप सुंदर नाश्ता झाला आज गोकर्ण्यामध्ये. मस्त नाश्ता भेटला. हम्पीला आपल्याला असं काहीच भेटलं नव्हतं अशा प्रकारचा नाश्ता, तो आम्हाला इथे भेटला. चला ग्लोव्ज घातले का, कारण ग्लोव्ज तरी पाहिजे का. आज आपल्याला काय जॅकेट वगैरे नाही आहे. चला आता आपल्याला सरळ 70 किलोमीटर जायचं आहे मुरुडेश्वरला. आणि मुरुडेश्वरचं मंदिर खूप मोठं आहे असं मी बघून होतो. म्हणजे जसं आपलं कुणकेश्वरचं आहे ना तसंच काहीतरी समुद्राच्या बाजूला आहे. शंकराची मोठा स्टॅच्यू आहे उंच. मजा येईल खूप बघायला ते, कारण आपण एवढे दिवस मी ते व्हिडिओमध्ये बघत होतो. रोडची कंडिशन पण बघू कशी आहे. आता रोड सध्या ओके आहे, म्हणजे ओके आहे. पण हा इथून आपण सुटलो ना, एकदा बाहेर गेलो की मेन रोड लागला की रोड चांगला आहे बोलतात. परत आपल्याला दुसऱ्या दिवशी उद्या आपल्याला गोकर्ण सगळं एक्सप्लोर करायचं आहे, जेवढं होईल तेवढं. आणि शनिवारी आपल्या मुंबईला बघू. माझा विचार असा आहे की जे आपले आता मित्र नवीन आहेत, मला वाटतं 1-2 जण जाऊन आलेत. आदर्श एक आहे आणि आपला आदर्श, सागर आणि कैलास. म्हटलं त्यांना ते इथे आलो आहे तर म्हटलं घरी जाऊ. कारण माझं कसं आहे, मी ह्या रूटला आलो ना की माहीत नाही असं घरी धावती भेट का असू दे, पण ते घरी मला जावंच लागतं. आणि ते होतंच माझं प्लॅन लास्ट मुमेंटला.
कोकण राईडला पण आम्ही सेम तो असा प्लॅन होता. त्यामुळे म्हटलं एवढं जवळ आलो आहे तर म्हटलं घरी जाऊन यायचं, थोडं धावती भेट, बस 1 तास जरी बसलो ना बस झालं. मग त्या निमित्ताने माझं गाव पण बघतील, घर पण बघेल, सगळंच होईल. हाय 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 हाय. तर ते करायचं आहे. बाकी इकडे वातावरण खूप छान आहे, मला रस्ते आवडले इकडचे, काही बोला मित्रांनो, खूप सुंदर रस्ते आहेत आणि वातावरण छान आहे, बरं वाटतं जरा आज. आणि आज थोडा आज नॉर्मली मी ना टी शर्ट कमी आणलेत, सगळे आणले ना, सगळे शर्ट आणलेत, त्यामुळे आज शर्ट घातलं आहे मी. शर्टमध्ये थोडंसं बरं वाटतं, टी शर्टमध्ये आपली बॉडी नसल्यामुळे आपण एकदम असं दिसतो, त्यामुळे टी शर्ट आपलं शर्ट चांगले दिसतात. झालं, चला एक उद्याचं एक दिवस, आज संध्याकाळी लवकर आलो तर बीचवर जायचं आहे आणि ओम बीच पण करायचं आहे आपल्याला, ओम बीच पण बघायचं आहे मला, तर ते एक राहिलं आहे आपलं. ओ माय गॉड, कुठे आहे? अच्छा, लेपलाच आहे ना. हां बरोबर, उद्या काल आपण ह्याच रूटने आलेलो. हां, एकदा ज्या रस्त्याने आपण येतो ना तो रस्ता थोडासा लक्षात ठेवायचा, म्हणजे आपल्याला कसं कन्फ्यूज व्हायला होत नाही. हे मला वाटतं नदी आहे, ही नदी आहे, मच्छी बिच्छी पकडताय तिकडे. सकाळी मच्छी होती ना, एवढी ताजी मच्छी होती, असं वाटतं की इथेच मस्त की मच्छी जेवायचं उद्या. ताजी मच्छी होती समुद्रातून, मला वाटतं ते आली बाहेर सकाळी आणि सकाळी डायरेक्ट लिलावाला गेली. वाव, भारी वाटलं आज जरा, मस्त. शेती हे बघा, मळे बघा, इकडे पाणी कसं साठवलंय बघा. गोकर्णाला पण बरीचशी मराठी वस्ती, म्हणजे मराठी फॅमिली राहते हा इकडे. कारण काल आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो ना रात्री, ते नागपूरचे होते आणि ते इथेच स्थायिक झाले आणि ते मग इथेच त्यांचं घर वगैरे सगळं इथेच आहे. नागपूरला ते फक्त येऊन जाऊन असतात. म्हणजे असं आहे आपल्या गोकर्णामध्ये पण मराठी माणसं आहेत, हिंदी पण चांगले बोलतात गोकर्णामध्ये, ते एक चांगलं आहे. गाइस मेन रोड तो हमको मिल गया यार, सुसाट रोड है, सुसाट रोड, सुपर्ब यार, क्या रोड आहे देखो. आपले बाकीचे फंट निघाले सर, मला वाटतं थांबलेत वाटतं ते, थांबलेत. ओ हो, स्पीड ब्रेकर आया. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ गाईज, मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन सर, जर मला ना तुम्हाला गोकर्णे मुर्डेश्वर करायचं ना, स्वतःची बाईक घेऊन या. सिरियसली बोलतो, तुम्हाला एवढी धमाल येईल ना बाईक चालवायला, जेवढी तुम्ही बाईक चालवली नसेल मुंबईमध्ये तेवढी तुम्ही इकडे चालवू शकता सुसाटमध्ये. खरोखर चालतं, कारण आपल्या बाईकच्या इंजन एवढ्या फ्री झाल्या आहेत ना, आमच्या 3 दिवसात फुल फ्री झाल्या आहेत. साऊंड चेंज, मस्त मजा आली. आणि म्हणजे कंट्रोलमध्ये, हां, मी असं नाही म्हणत की सुसाट रोड भेटला म्हणून आपलं कसं पण चालवायचं, म्हणजे आपल्याला कंट्रोल करायला येते तिथपर्यंत आपण पळवायची. पण मजा आली, म्हणजे असं मोकळा आहे रस्ता, मोकळा, जास्त पण असं क्राऊड नाही रोडवरती गाड्यांचं, त्यामुळे धमाल येते. फक्त इकडे गाई वासरं जे आहेत ना, इकडे चालत असतात ना, ते पटकन मध्ये कधीतरी रोडवर येतात, त्यांना फक्त सांभाळून. बाकी तर रोड एकदम मस्तच आहे, मजा येते. आणि फुल डोंगर आहे ना, त्यामुळे असं बघत जायला खूप भारी वाटतं. हा रेल्वे ट्रॅक आहे वाटतं आपला, मुंबई गोवा हायवे, मुंबई गोवाचा आहे वाटतं रेल्वे ट्रॅक, मुंबई गोवाचा आहे वाटतं. हे रेल्वे ट्रॅक नाही आहे, काय आहे हे? अच्छा, याला लांबून असं वाटतं रेल्वे ट्रॅक आहे की काय. हे भाई, हे पण हे सर, आपण बरोबर चाललोय काय? उसको दिखा रे, पूरा गाडी पडली काय? पडली काय तर झालं असेल, हां, काय तर दगड लागला असं वाटतं, त्यामुळे टायरचा आवाज आला. चल गाड्या घ्या आपण. मुर्डेश्वर गोकर्ण्याला ना आम्ही बघितलं कालपासनं, गोरे लोक खूप आहेत, गोरे लोक, आणि जबरदस्त ट्रॅव्हल करतात सायकलवरून पण. मानावं लागेल ह्या लोकांना, एवढं इंडियात येऊन एवढं एक्सप्लोर करतात ना सगळं, तेवढं आपल्याला पण जमत नाही करायला. ठीक आहे, पैशाची गोष्ट वेगळी आहे, पैसा आहे त्यांच्याकडे, मस्त 1-2 वर्ष जॉब सर्व्हिस करतात, घेतात सगळं आणि इकडे येतात. पण ते एकदम म्हणजे
कोपरान कोपरा फिरतात इंडियामधला, काही बोला, खूप भारी आहे. कारण आपल्या महाराष्ट्रात जेवढं फिरण्यासारखं आहे तसंच आपल्या इंडियामध्ये फिरण्यासारखं खूप आहे. पण पहिलं तर मी तर म्हणतो ना, पहिलं आपण महाराष्ट्र एक्सप्लोअर करा. पण ज्यांनी पण कोणी एक्सप्लोअर केलं नसेल ना, महाराष्ट्र पूर्ण पिंजून घ्या. आपल्या महाराष्ट्रात बाहेर जायची गरज नाही. आपल्या महाराष्ट्रात जागृत देवस्थानं खूप आहेत, आपल्या कोकणात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप फिरण्या घ्या. तर पहिलं महाराष्ट्र कवर करायचं आणि त्यानंतर हळूहळू आपल्या इंडियामध्ये चालू करायचं फिरायला, नॉर्थ साऊथ. कांदे बघा, कांदे फुल भरून चाललाय कांदा. मच्छीचे बोटी आहेत, मच्छीचे तिकडे. हे काय समजत नाही इकडे, हे ग्रीन ह्याच्यामध्ये जे पॅक केलं आहे ते मच्छीसाठीच आहे काय कळत नाही. कांदा भाऊ, कांदा चाललाय कुठेतरी. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ, आवाज येतोय, कुठला तरी आवाज येतोय, बॉक्सच येतोय आवाज वाटतं. थोडीशी पळवली मी, 100, 100, 110, 115 पर्यंत घेऊन गेलो मागाशी. पण आता थोडा हळू चाललो आहे आरामात. अधूनमधून थोडंसं जरा त्याला स्पीड द्यायचा, नाही तर शांत बसायचं. कारण आता मला वाटतं एक 24-25 किलोमीटर राहिलं आहे मंदिर आपलं. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आ. चला, फायनली आम्ही मेन रोडपासून आतमध्ये झालो आहे. व ही जी कमानी दिसते ना, चला, मुर्डेश्वर गणपती मंदिराच्या इथे जायचा महामार्ग. चला, बऱ्यापैकी पोचलो आम्ही. 11:15 वाजले. कितना 50 पर बाइक, 50 पर 50 टोटल 50 ना. 50 है. 7 बाइक है, 7. हाँ, हाँ, 100 हाय सुटे. 100 7 बाईकचं 100. नाही जाऊ दे, सोड त्याला. हे पहिलं होतं काय, तुम्ही आला ते होतं आहे हे अभी चालू हो गया क्या? 30 तारीख से बंद हो गई. ओनली 15 डेज. हाँ, ओनली 15 डेज. मंदार है पण ये यात्रा है ना, यात्रा चल रहा है ना. ओनली 50 डेज. ओनली 15 हां, नाही पण ते काय ह्याचं म्हणजे वर ना. पण पोलीस पण बसलाय ना, पोलीस पण बसलायत ना. ये क्या है, ये क्या है? पार्किंग चार्ज. किधर का पार्किंग चार्ज? अंदर एंट्रेंस का पे यात्रा चल रहे हैं. तो ये किधर दिखाने का? 100 रुपीज. किधर दिखाने का ये? दिखाने का नहीं है भाई, ओनली स्टार्टिंग पास. अरे ऐसा जास्त पार्किंग चार्ज चलेगा. अब देखो ये आदमी किधर पे आए, पुलिस स्टेशन देखो है ना, देखो. तो कोई तो रहेगा ना, दिखाने के लिए कोई तो रहेगा ना उधर. ओनली देखने के लिए. आप कौन उधर के ये हो क्या? आदमी है. आईडी नहीं आपके पास? आपका आईडी? आपका आईडी नहीं भाई, ओनली टेंडर का आदमी का आईडी है. इधर का वर्कर है. हाँ, 100. ये पुलिस लोग है क्या? किधर, इधर से? इधर के है? हाँ, विचारू ना. नाही विचार. आपण जर पार्किंग चार्ज घेतलं ना, परत आम्ही येणार म्हणायचं. तो बाइक वाले गेले ना. सर ये पार्किंग किधर का है ये? 4080 हां. 5253 अंदर का पार्किंग है. ये लोकल का आदमी है भैया. ये पार्किंग का ये क्या है? पार्किंग पहला नहीं था, अभी चालू हो गया, मतलब समझा नहीं. पार्किंग ಒಳಗಡೆ ಮಾಡುವ ಯಾರು ತೋರಿಸಬೇಕು. ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಒಳಗಡೆ ಮಾಡಿ ಅಂತ. वो उधर पार्किंग तुम करता है ना, तो अंदर वो दिखाओ हो पार्किंग करके. तो उधर फ्री है पार्किंग? नहीं, फ्री नहीं. कैसा नहीं, हम लोग ये 2 महीना पहले आए थे. नहीं, आप हम लोग 200 देते हैं, लेकिन आपका आईडी दिखाओ. आपका आईडी दिखाओ. आईडी आधा घंटे वेट करो, आदमी आते.
वेट गाड़ी साइड पर करो। लेकिन वो भी बोल रहे कुछ, वो भी बोल नहीं रहे कुछ. ಅಣ್ಣ ಅಲ್ಲಿ ಗಾಡಿ ಪಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಬಯ್ಯ, ಒಂದೇ ಕಡೆ ಪಾರ್ಕ್ ಮಾಡ್ರಾಯ್ತು, ಮತ್ತೆ ತಗೊಳ್ಳಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಕನ್ನಡ ಬರ್ತಾನೆ ನಿಮ್ಗಣ ರೋಹಿತ್ ಅನ್ನ ನಿಮ್ ಕನ್ನಡ ಬರ್ತದ್ಯಾ? ಅಲ್ಲಿ ಪಾರ್ಕ್ ಮಾಡ್ರೆ ಮುಗೀತು. ಇಲ್ಲಿ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಫೀಸ್ ಯಾತ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ತಗೊಳ್ಳಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ತಗೊಳ್ಳಲ್ಲ, ಇದೇನು ತಗೊಂಡ್ರಾಯ್ತು ಅಷ್ಟೇ. लास्ट मला ಅಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ತಗೊಳ್ಳಲ್ಲ. पहिला नव्हता म्हणून सांगत त्यांना, आमचा मित्र पहिला गेला तेव्हा नव्हता म्हणा. ಹೇಳಿದ್ನ ಮೊದಲೇ ಇದ್ದಿತ್ತಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ठीक आहे चल. ಇವಾಗ ಟೆಂಡರ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ, ಟೆಂಡರ್ ಶುರುವಾಗಿದೆ, ಇವಾಗ ಜಾತ್ರೆ ನಡೀತಾ ಉಂಟು, ಟೆಂಡರ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ ಇವಾಗ 15 ठीक आहे, एक काम करू, पुढे विचारू जे पण आहे ते. आपण असेल ना काहीतरी ऑफिस वगैरे तिकडे. दिले ना पैसे, दिले ना पैसे, दिले ना, मग देऊन टाक, देऊन टाक. ತಗೊಂಡು ಬನ್ನಿ. ಅಮೌಂಟ್ ಯಾರು ಕೊಡ್ತಾರಣ್ಣ? हा मग पुढे देऊ ना, पार्किंग पुढे देऊया ना. चल. ते लोकल आहे, ते लोकल आहे. नाही नाही, पावती घेतली, पावती घेतली, पावती घेतली. अभी ये कितने लोगों का पार्किंग है? ये 7 लोगों का है, 7 लोगों का है ना? ठीक है. और एक बाइक का कितना है पार्किंग चार्ज? एक बाइक का एक बाइक का 30 रुपीज है एक्चुअली. हाँ 7 बाइक का 100 रुपीज है. ओके हाँ ठीक है. अभी पैसे तಗೊಂಡ್ರೆ ರಿಸಿಪ್ಟ್ ತಗೊಂಡು ಬನ್ನಿ. हम लोग अभी इंक्वायरी करते हैं, उसके बाद हम लोग उधर से ही आएंगे. हाँ काय नाही नाही, आम्ही विचारू ना, पुढे जाऊन विचारूया. अरे तो पण पोलिसाला पण घाबरून होता तो. हा लुटा अरे लुटालूट चालू आहे, बाकी काय नाही. मुरडे पार्किंगच्या नावाखाली ना कमवत आहेत. ते काय फक्त पावती बुक छापून आणलं की झालं. नाही त्यांना विचारू, मेन तिकडे काय हॉपी असेल ना, विचारू त्यांना. हां स्कॅमच आहे तो, कारण त्याच्याकडे तो पोलीस पण विचारात पडला, आपण बोललो तेव्हा. काय नाही, तिथे 4 व्हीलर आल्यांना पण लुटायचे याला सगळे. फायनली पोचलो आम्ही मुरुडेश्वर मंदिराच्या बाहेर आहोत आणि पार्किंग इकडे फ्री आहे. जे रस्त्यामध्ये जे उभे आहेत हे सगळे स्कॅम करतायत, लुटतायत, अक्षरशः लुटतायत. 7 बाईकचे आमचे ना 100 रुपये घेतले, बोलतो तुम्हाला नंतर तिकडे कोण विचारणार नाही. इकडे आम्हाला कोणी विचारलं नाही. तर मी ह्यांचं नक्की ना व्हिडिओ पोस्ट करणार इन्स्टाला, लोकांना कळालं पाहिजे की इथे किती लुटालूट आहे. आम्ही जाताना त्यांना भेटणार पण आहोत, त्याला 2 शब्द सुनवणार आणि मग पुढे जाणार. 100 रुपयाची गोष्ट मोठी नाही, पण जर तिकडे नाहीच आहे, पार्किंग फ्रीज आहे, मग तुम्ही काय लुटता लोकांना. तर तो एक मेसेज लक्षात ठेवा. आता आले हो, मंदिरात गर्दी खूप आहे आणि मला वाटतं मंदिराचं काम पण चालू आहे. इकडे जी आपल्याला मूर्ती दिसते शंकराची ती वाली, तिथे काहीतरी काम चालू आहे, त्यामुळे पूर्ण तिला बांधलं आहे. 4 बाजूने बांबूचे बांधकाम केलेलं आहे आणि मला वाटतं कलरिंगचं काम चालू आहे. बाकी ही जर दिसते ना बघा, आपली नजर पण पोचत नाही एवढी इमारत उंच आहे. आणि तिकडे ना तिथे लाईन लागली आहे, मला वाटतं तिकडे गाभारा आहे मंदिराचा. तिकडचं ऊन जबरदस्त कडक आहे, खूप कारण बीच जवळ असल्यामुळे ना एवढा ग्लोव्ज घातलेला एरिया. हां आणि हा बघा, हा ओपन राहिलेला आहे, हा बघा. कारण आपण 2 दिवस गेलो एवढं उष्णता नव्हती, तेवढी आज आहे आपल्या मुरुडेश्वरमध्ये. कारण कसं असतं, समुद्र बाजूला आहे आणि इकडची गरमी खूप आहे, इथे थंडी अजिबात नाही आणि थंडी गायब झाली आता. त्यामुळे खतरनाकवाली गरमी चालू आहे. आता थोडी हवा येते, बरं वाटतं. आता लाईन केवढी मोठी आहे माहीत नाही आहे. इथे चप्पल स्टँड आहे, चप्पल स्टँड. काय करायचं लाईनमध्ये जायचं की मुखदर्शन?
आम्ही पहिलं मंदिरात बघणार होतो जायला भेटतं की, पण मंदिरात जायची जी लाईन आहे ना त्या लाईनला 3 तास लागणार आहेत. तर आम्ही म्हटलं पहिला आपण आपला आजूबाजूचा जो परिसर आहे तो म्हटलं फिरून घेऊ. जी शंकराची मोठी मूर्ती आहे तिकडे पहिलं जाऊ आणि तिकडे जे काही आहे, काही इतिहास दडलेला आहे तो बघू. आता जी मूर्ती आहे शंकराची तिथे ना काहीतरी काम चालू आहे, त्यामुळे प्रॉपर दिसत नाही आहे. बांबूच्या पूर्ण याने बांधून ना मला वाटतं कलरिंगचं काम चालू आहे. थोडं वरती आलो, इकडचं ऊन आहे ना, ऊन भयंकर कडक ऊन आहे. जाण्याची तिकीट टाइम आहे का? नाही तुझ्यावर 1 वाजता बंद करतील. ठीक आहे. म्हणजे पर पर्सन 20 रुपये आहे. हो 7 लोक ना. हां इथून मी दर्शन घेतलं शिवलिंगाचं. जे शिवलिंग आहे ना ते इथे आहे आतमध्ये बघा. हे इथे 1 वाजता बंद होतं. शिवलिंगाचं दर्शन होऊन आता आम्ही आतमध्ये चाललो. चला आतमध्ये जे काही जुने गोष्टी दडलेल्या आहेत, जे शिवलिंगाबाबत रावणाबाबत जे काही इतिहास आहे तो इथे दडलेला आहे, तो आम्ही बघायला चाललो आहे. कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात अरबी समुद्राच्या काठावर वसलेले मुरुडेश्वर मंदिर भगवान शिवशंकरांना अर्पण केले जाते. पौराणिक कथेनुसार रावण हा भगवान शिवाचा महान भक्त होता. त्याने शिवलिंग प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, पण त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्याला आत्मलिंगन दिले. मात्र अट अशी होती की शिवलिंग जमिनीवर ठेवले गेले तर ते तिथे स्थिर होईल. देवांना भीती वाटली की रावणाने आत्मलिंग लंकेला नेले तर तो अजिंक्य होईल, म्हणून भगवान गणेश एका ब्राह्मण बालकाच्या रूपात रावणाला भेटले. संध्याकाळची पूजा करण्यासाठी रावणाने गणेशाला आत्मलिंग थोडा वेळ धरायला दिले, पण गणेशाने ठरवल्याप्रमाणे काही वेळातच ते जमिनीवर ठेवले. रावण परत आल्यावर त्याचे आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते जमिनीवर खोल स्थिर झाले होते. रावणाने रागात येऊन ते उचलताना आत्मलिंगाचे काही भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडले गेले. त्यातील एक भाग ज्या ठिकाणी पडला तेच ठिकाण म्हणजे मुरुडेश्वर. मुरुडे म्हणजे डोके आणि ईश्वर म्हणजे भगवान शिव, म्हणून या ठिकाणाला मुरुडेश्वर असे मानले जाते. करण्यात आली नाही आणि ही सगळा जो खेळ होता त्याच्यातला काही जो भाग राहिलेला शेवटचा लिंगाचा तो भाग इथे पडला आणि त्याचं हा मुरुडेश्वर हे पवित्र स्नान झालं आणि पवित्र स्थान आहे आणि खूप सुंदर हे देवस्थान आहे. मुरुडेश्वर कर्नाटक म्हणजे कर्नाटकमध्ये मुरुडेश्वरमध्ये आणि खूप इतिहास दडलेला आहे. आल्यानंतर नक्की एकदा चौकशी करा आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर इकडे विचारून तुम्ही हा इथला इतिहास घेऊन जाऊ शकता, कारण नुसतं आल्यानंतर फक्त दर्शन घेऊन जाऊ नका, इथला इतिहास जाणून घ्या. खूप पुराणात्मक इतिहास आहे बाप्पाचा. इथे शंकर महादेव बाप्पा, आपले गणपती बाप्पा आणि रावणाचा खूप मोठा इतिहास आहे, त्यामुळे ऐकल्यानंतर खूप भारी वाटतं. आपल्या कर्नाटकमध्ये असे काही गोष्टी घडलेल्या आहेत, दडलेल्या आहेत, ते आपल्याला इथे आल्यानंतर कळतं.
आणि आता भारी वाटलं, दर्शन झालं मस्त. गुहेत जाऊन आलो. गुहेत जायचं असेल तर 20 रुपये तिकीट आहे पर पर्सन. पण आल्यानंतर तिकडे नक्की जा. लिफ्टमध्ये पण जाऊ शकता तुम्ही किंवा बाहेरून पण येऊ शकता. आता इथे महाप्रसाद पण आहे, पण महाप्रसादला मला वाटतं गर्दी खूप असेल, त्यामुळे आम्ही आता महाप्रसादला तर थांबणार नाही. दर्शन घेऊन आम्ही परत रिटर्न बघू. यांना जर बीचवर जायचं असेल तर बीचवर जाऊन, नाहीतर मग डायरेक्ट घरी. मंदिरातून बाहेर निघालो. आता आम्ही चाललो जेवायला. आणि इथे हे मंदिर 1 ते 3 वाजेपर्यंत आता बंद असतं. लाईन तशीच असते, पण 1 ते 3 वाजेपर्यंत आता मंदिर बंद. मला वाटतं प्रसाद चालू असतो, आणि प्रसाद चालू असल्यामुळे गेट पूर्ण बंद असतो, त्यामुळे 3 वाजेपर्यंत हे सगळं बंद. तर आता आम्ही चाललो आहे जेवायला. जेवल्यानंतर आपला पुढचा प्रोग्राम ठरला तर ठरेल, नाहीतर आम्ही इथूनच कल्टी मारू. कारण आम्हाला जाऊन परत बीचवर जायचं आहे. पोरांना आपल्या बीचवर जायचं आहे, बीचवर धमाल करायची आहे. त्यामुळे आता बाईक आपले कडकडून भाऊ तापली असतील, आता सीटा गरम झाल्या असतील. फक्त एक सजेस्ट करतो, पार्किंगचा जो झोल आहे ना, तो आम्हाला काही समजला नाही आहे. म्हणजे लक्की इकडे आम्हाला माहीत नाही की खरोखर आम्हाला बनवलं की हे खरोखरच आहे. जर हे खरोखर हे लुटत असतील तर थोडंसं लक्ष द्या. कारण इथे आम्ही आल्यानंतर आम्हाला एकाने पण विचारलं नाही पार्किंगची पावती वगैरे द्या वगैरे, असं काहीच नाही. सगळीकडे इकडे फ्री पार्किंग आहे. फक्त मंदिराच्या 2 किलोमीटर अगोदर हे सगळे उभे आहेत आणि सगळ्यांना लुटत आहेत की काय माहीत नाही. पण त्याच्यावर थोडंसं काहीतरी असेल तर इकडचं गव्हर्नमेंटनी पण तिकडे लक्ष किंवा इन्क्वायरी झाली पाहिजे, थोडी इन्क्वायरी झाली पाहिजे.